एका स्त्रीचं सौंदर्य तेव्हाच खुलून दिसतं जेव्हा ती सजलेली धजलेली असते तेव्हाच. आणि त्यासाठीच ना हे ना मला मोगऱ्याचा गजरा आणायला गेले होते आणि ते घेऊन आले आणि नंतर माझं मेकअप चालू झालेलं. कारण मला ना आमचं संक्रांतीचं फोटोशूट करायचं होतं. फोटोशूट म्हणजे असं काही स्पेशल नव्हतं, पण ना आम्हाला मोबाईलमध्येच करायचं होतं. कारण म्हणलं सगळे करतायत तर आपणही करून घेऊत. कारण अशी कुठलीच गोष्ट नको ठेवायला आपल्या आयुष्यामध्ये की आपण ती केली नाही आहे आणि यात काही असं वाईट पण नाही आहे. म्हणून म्हणलं आपण फोटोशूट करू आणि त्याच्यासाठीच मी ना मेकअप करायला घेतली होती. आणि चंद्रकोर लावल्याशिवाय आणि गजरा लावल्याशिवाय तर काही साडीला शोभा पण येणार नाही आहे. त्यामुळे म्हणलं अगोदर हेच काम करून घ्यावं आणि नंतर माझा मेकअप झाला आणि नंतर मी ना कशी दिसते तेच बघत होती. कारण आपलं कसं असतं, आपण ना म्हणजे सिंपल जरी मेकअप केला, फक्त साडी जरी घातली, चंद्रकोर टिकली लावली आणि गजरा जरी लावला ना तर कुठलीही स्त्री सुंदरच दिसते. त्यामुळे ना असं स्पेशल काही म्हणायची गरज नाही आहे की मी कशी दिसते हे बघत होती. पण तरीही मी स्वतःला पाहिलं आणि नंतर आम्ही ना जे आमचं लोकेशन होतं ना फोटोशूट करण्यासाठी ते तिथं आलं होतं. पण तिथं ना एवढी गर्दी होती ते तुम्ही पाहत. एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे, नजरेचा जीव घेणा हा खेळही नवा ग. आणि ना तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा. सिम्पलच असा होता. कारण ना मी आमच्या मोबाईलमध्येच ते फोटोशूट केलेलं होतं. कारण मला त्यासाठी काही स्पेशल खर्चही करायचा नव्हता, पण मला माझी हौसही कंप्लीट करायची होती. त्यासाठीच ना आम्ही म्हणजे फोटोशूट करायचं ठरवलं होतं. फोटोशूट म्हणण्यापेक्षा आपल्याच मोबाईलमध्ये आपलेच व्हिडिओ काढायचे होते आणि तेच करण्यासाठी आम्ही गेलो होतो. आम्हाला जसे पाहिजे तसे आम्ही व्हिडिओ काढले आणि नंतर ना आम्ही मंदिरातही जाऊन आलो. कारण म्हणलं आता एवढं सगळं केले तर देवाच्या पायाही पडून येऊत. आणि नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर काम काही माझी वाटत पाहत बसलं होतं. कारण जाताना ना सगळा पसारा इकडे तिकडेच पडला होता. कारण आजच म्हणजे आवरायला घेतलं होतं, आवरूनही झालं होतं, पण नंतर मी माझं स्वतःच्या आवरायच्या टायमिंगमध्ये ना सगळं सामान इकडं तिकडं झालं होतं. मग काय तेच आवरलं आणि मी स्वतःचाही मेकअप काढून घेतला. आणि नंतर हा जो गजरा होता ना तो गजरा म्हणजे चांगलाच राहिलेला होता. त्यामुळे म्हणलं अगोदर तो फेकून न देता आपण डबल घालून घ्यावा. आणि तसं म्हणलं म्हणजे आपण कुठलीच गोष्ट फेकून देत नाही आहेत ना, त्यामुळे म्हणलं की हा तरी कशाला फेकून द्यायचे. आणि मुलींना कुठलेही फुलं गजरे आवडतातच आणि छानही दिसतात. त्यामुळे म्हणलं की आता पैसे देऊन आणलं तर कशाला फेकून द्यायचं. म्हणून काय डबल लावून घेतला आणि नंतर जे माझे अगोदरचे इयरिंग होते तेच मी घातले. तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.